राधानगरी तालुक्यातील तळाशी, कसबा वाळवे परिसरात गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. सर्व शासकीय परवानग्या घेतल्यानंतरच मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असं आवाहन राधानगरीचे पोलीस निरीक्षक अजित सीद यांनी केलं. कसबा वाळवे, तळाशी इथं आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील कसबा, वाळवे आणि तळाशी परिसरातील सर्व सार्वजनिक मंडळांनी येणारा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी पोलीस निरीक्षक अजित सीद यांनी गावातील तरुण मंडळांची बैठक घेतली. गणेश उत्सव हा मांगल्याचं प्रतीक असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजाला संघटित करण्याच्या हेतूनं या उत्सवाची सुरुवात केली. ती परंपरा जपत उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गणेश उत्सवासाठी गणेश मंडप, देखावे आणि इतर व्यवस्था करताना वाहतुकीला अथवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. अश्लील डान्स, शो किंवा आक्षेपार्ह कार्यक्रमांचं आयोजन करू नये. अशा प्रकारचे कार्यक्रम झाल्यास संबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सीद यांनी दिला. तसंच नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होईल किंवा आरोग्यास धोका निर्माण होईल असे लेसर लाईट शो टाळावेत. डीजे, ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर प्रशासनानं निश्चित केलेल्या नियम आणि अटींच्या मर्यादेतच करावा. कोणाकडूनही जबरदस्तीनं वर्गणी गोळा करू नये, असं आवाहन पोलीस निरीक्षक सीद यांनी केलं. तळाशी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच बबन जाधव यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक अजित सीद यांचा सत्कार झाला. यावेळी कसबा वाळवेचे मानसिंग पाटील, सरपंच बबन जाधव यांनी गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनानं दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल जाधव, नाना राठोड, प्रकाश खाडे, पोलीस पाटील सुलभा चव्हाण, रवी जाधव, एम के बारड यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.